पहिल्यांदा आपण हे घेऊया ते कपडे धुण्याचे जे बीड्स असतात ना ते घेऊया. तर आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलोय. मुलांना खायचे होते पॅनकेक्स, सो इथे सगळ्यात बेस्ट पॅनकेक्स मिळतात आमच्या माहितीमध्ये. नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज आहे वीकेंड आणि वीकेंड म्हणलं की कामांची एक मोठी लिस्टच असते. मी खूपदा ठरवते की वीकेंड जो आहे तो थोडा स्वतःसाठी ठेवायचा, पण तसं होतच नाही. एकतर कुणाकडे तरी बोलवलेलं असतं, म्हणजे फ्रेंड्सकडे पार्टी असते किंवा डिनर असतं किंवा बर्थडे पार्टीज असतात, म्हणजे असं वेगळं चालू असतं. नाही तर घर आवरणं असतं सगळं, कारण की तोच वेळ मिळतो की जेव्हा सगळं घर वगैरे आवरायला आणि आम्ही सगळे सोबत असतो. सो मुलांना सुद्धा मी थोडंसं सांगते की तुमची खोली आवरून ठेवा वगैरे, नाही तर वीक मध्ये सगळेच बिझी असतात. सो ते सगळं आम्ही सकाळपासून करत होतो. किचन थोडंसं आवरलं आणि आमचं ब्रेकफास्ट वगैरे ते सगळं झालेलं आहे. तर म्हटलं आता आवरण्यामध्ये इतका वेळ गेला ना की आता लंचला काय बनवायचा विचार करत होते. तर मुलांचं म्हणणं होतं की बाहेर जाऊया लंच करायला, काहीतरी बाहेरच खाऊया. सो आज आम्ही आता चाललो आहोत बाहेर आणि काही सामान पण आणायचं आहे. घरात बऱ्याचशा गोष्टी संपलेल्या आहेत, तर त्यामुळं मग ग्रोसरी स्टोअरमध्ये पण जायचं आहे. सो म्हणलं की चला आता घरची कामं झालेली आहेत तर आपण बाहेरची कामं कम्प्लीट करूया. आणि जसं मुलं म्हणतात बाहेर जेऊया, तर तसं लंच पण बाहेरच करूया. सो आता तिकडेच चाललेलो आहोत. आणि या सगळ्यामध्ये हाऊ कॅन आय फॉरगेट द गार्डन, कारण की गार्डनचं पण एवढं काम असतं आणि समरमध्ये मोस्टली जास्त काम असतं. कारण की विंटरमध्ये कसं झाडांना जास्त पानं फुलं नसतात, म्हणजे काहीच नसतं जास्त इथे. विंटरमध्ये सगळं एकदम काय म्हणूया ग्रीनरी पण नसते. पण समरमध्ये म्हणाल तर ग्रास खूप फास्ट वाढतं, पानं भरपूर पडतात बागेमध्ये, बाग क्लीन करावी लागते. देर आर सो मेनी थिंग्स. तर आज सकाळी फ्रंट यार्ड जे आहे ना ते क्लीन करून घेतलेलं आहे. बॅकयार्ड अजूनही नाहीच केलेलं. पण काय होतं की बॅकयार्डमध्ये आमचं बरंचसं लक्ष राहतं, बिकॉज इथून हॉलमध्ये बसलं की बाहेर दिसतं आणि त्याचबरोबर किचनच्या या विंडोमधनं पण मला दिसत राहतं. सो जरा जरी काही असं मला वाटलं की अरे हे क्लीन करायचंय तर लगेच ते मी क्लीन करून घेते, कारण की डोळ्यासमोर असलं की आपल्याकडनं आपोआप ती कामं होत राहतात. पण आज जसं मी म्हणलं की आम्ही फ्रंट यार्ड क्लीन केलं, तर त्यावेळेस जेव्हा मी बघितलं तर ऍपलच्या झाडाखाली भरपूर सारे ऍपल्स असेच पडले होते. काही एकदम छोटे छोटे होते आणि काही मीडियम साईजचे हे ऍपल्स आहेत, ग्रीन ऍपल्स. ऍक्च्युली हे ग्रीन नाही आहेत, हे रेड होतात. दीज आर फुजी ऍपल्स, तर ती व्हरायटी आहे. पण आय डोंट नो कसं काय, बहुतेक वारं भरपूर आलं असणार आणि झाड आणि फांद्या हल्ल्या असतील, तर मग हे ऍपल्स पडले असतील. किंवा एकाच ठिकाणी भरपूर सारे ऍपल्स जरी लागलेले असले तरी सुद्धा 2 ऍपल मोठे झाले की मग ते तिसरं जे छोटं ऍपल असतं ते पडतं. सो त्यामुळे एवढे ऍपल्स आज मी गोळा करून आणलेले आहेत बागेतून. तर माहिती नाही आता हे गोड असणार की तुरट असणार, पण मी म्हटलं बघूया, वॉश करून ठेवते घरामध्ये आणि मग नंतर चिरून वगैरे बघता येतील की कसे आहेत ते. आणि जर असतील चांगले तर खाताही येतील, किंवा काही त्याचं बनवायचं असेल ग्रीन ऍपल्सचं तर ते पण बनवू शकतो. तर सध्या तरी असे ऍपल्स निघालेले आहेत. 5 ऍपल्स निघालेत, हे बघा निघालेत, अजून पडले होते खाली तर ते मी गोळा करून आणलेत. चला आता निघूया बाहेर. आवरून तर आमच्या सगळ्यांचं झालेलंच आहे, आता फक्त निघायचंय. सियानाचं काय चालू आहे ते? हा इथे बघा सियानाचं काय चालू आहे. जिन्यामध्ये बसून बुक रिडिंग करतेय. चल आता. तर सियानाची आज खूप छान मी वेणी घालून दिलेली आहे, तुम्हाला पण दाखवते. खूप क्यूट दिसते एकदम. आम्ही त्याला लहानपणी सागर वेणी म्हणायचो, पण आता सियाना वगैरे त्याला फिश टेल म्हणतात. सो मस्त. आणि आता केस पण थोडे मोठे झालेत ना, तर खूप छान दिसते. दाखवू? तर हे बघा अशी छानशी वेणी घातलेली आहे आणि हे अशा क्लिप्स पण लावल्यात छोट्या छोट्या मध्ये मध्ये, तर एकदम छान दिसते. आणि अजून मोठे केस झाले की अशी अजून खाली मोठी होईल वेणी, पण सध्या तरी एवढी येते. आणि मला खूप आवडते सागर वेणी, पण मला स्वतः घालता येत नाही, म्हणून मग मी सियानाच्या केसांची घालते. तर तुम्हाला ना आता गराज पण थोडंसं आवरलेलं दिसत असेल, कारण की मध्यंतरी आम्ही गराज आवरला आणि इट वॉज लाईक
पूर्ण दिवसाचा आमचा तो प्रोजेक्ट होता आणि एवढं थकायला झालं त्याच्यानंतर. म्हणजे सॅटर्डेला, मागच्या सॅटर्डेला आय थिंक थोडंफार आवरलं, संडेला थोडंफार आवरलं आणि फुल त्याच्यातच गेला आमचा विकेंड. सो जसं मी सुरुवातीलाच म्हणलं की इतकं काम असतं ना, विकेंडला काही ना काही असतंच असतं. तर चला आता बघूया कुठल्या आपल्याला रेस्टॉरंटमध्ये जायचंय जेवायला. रेस्टॉरंट म्हणजे असंच आम्ही चेन रेस्टॉरंटमध्ये जायचा प्लॅन करतो. बाहेर इतकं जास्त ऊन आहे, खूप ऊन आहे, म्हणजे मी एक्सप्लेन पण करू शकत नाही. सो हीट ॲडवायझरी तर आहेच, प्लस इथे जे हाईक पार्क्स आणि ट्रेल्स वगैरे आहेत ना, ते सुद्धा काही दिवसांसाठी बंद ठेवलेत. कारण की इतकी गरमी आहे की लोकांनी बाहेर पडूच नका म्हणून सांगितलेलं आहे. जर तुमचं जर अगदीच अर्जंट काम असेल, जसं आता आम्ही ग्रोसरी वगैरे आणायला चाललो आहे वगैरे असं, तर त्यांनी बाहेर पडा असं सांगितलं आहे. उगीच इकडे तिकडे फिरण्यासाठी किंवा ट्रेल आणि हाईक्सला असं बाहेर पडू नका म्हणून सांगितलेलं आहे. तर इथे जस्ट 5 मिनटं झाले बाहेर येऊन उभी आहे. तर मला आता कसं तरी व्हायला लागलं एकदम. हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आणि जसं मी तुम्हाला दाखवलं, आम्ही आयहॉप नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. मुलांना खायचे होते पॅनकेक्स. सो इथे सगळ्यात बेस्ट पॅनकेक्स मिळतात आमच्या माहितीमध्ये आणि मुलांना आवडतील असं आम्हाला वाटलं. सो ते ऑर्डर केलेलं आहे आणि थोडंफार फूड ऑर्डर केलेलं, म्हणजे आमचं फूड पण ऑर्डर केलेलं आहे. आणि आता मुलं हे खेळतायत. इथे किड्स मेन्यूच्या मागे असं ते म्हणजे कलरिंग वगैरे करतायत आणि पझल्स असतात, क्रेयॉन्स देतात. सो त्यांच्या दोघांचं ते चालू आहे. आणि आता इतकी भूक लागली आहे ना, आजूबाजूला भरपूर आवाज आहे. सो मला माहिती नाही की माझा आवाज किती येत असेल, बट या सो दॅट फूड आलं की तुमच्याबरोबर नक्की शेअर करते. वाव, सो यमी. पॅनकेक्स घेतलेले आहेत आणि हे सगळे वेगळे वेगळे दिले त्यांनी आम्हाला. हे चॉकलेट सॉस आहे, हे व्हिप्ड क्रीम आहे आणि हे आहे ते चॉकलेट चिप्स आहेत. चॉकलेट चिप्स आहे. आणि इथे सियाना खाते मोझरेला स्टिक्स. कसे सियाना? फर्स्ट टाइम खाते ती. ओके. आणि इथे चेतनची डिश आहे, इथे माझी डिश आहे, कोल्ड कॉफी आहे. कसं आहे शौर्य, आवडलं तुला? जस्ट आता आम्ही रेस्टॉरंटमधनं बाहेर आलो आणि मी तुम्हाला दाखवलंच फूड. आणि आम्ही आधी खूप यायचो या रेस्टॉरंटमध्ये, पण अलीकडे खूप कमी आलो होतो. तर आज याला शौर्याला इच्छा झालेली पॅनकेक्स खायची, तर त्यामुळे इथे आलो आयहॉपमध्ये. आणि ह्याचं फुल फॉर्म काय आहे चेतन? इंटरनॅशनल हाऊस ऑफ पॅनकेक्स. हा, म्हणजे त्याचं नावच तसं आहे, आयहॉपचं फुल फॉर्मच तो आहे. तर इथे पॅनकेक्स म्हणजे बेस्ट मिळतात असं म्हणतात सगळेजण. This? Pokemon. Is it Pokemon character? It is. Oh yeah, it is. I can be that. But तुझा साईज हा वाला आहे 7 to 8. Yeah. हा वाला. Can you hold this? Yes, sir. This is a Pokemon character. तुला आवडतं का पण हे? Yeah. It's a Pokemon character. काय नाव काय पण त्या कॅरेक्टरचं? Rouge, I think. Let me check. I think it's Rouge. Eevee. EB. मुलांना घेऊन कॉस्कोमध्ये आलो ना, तर बाय द वे आम्ही कॉस्कोमध्ये आलो आहे आणि मुलांना घेऊन आलो ना की त्यांचे ब्रेक इतके असतात, नवीन काही दिसलं की लगेच थांबतात. आणि जेव्हा मी एकटी येते त्यावेळेस पटापट लिस्टमध्ये जे सामान आहे ते मी घेते आणि निघते. सो ते खूप इझी जातं. आणि आज वीकेंड असल्यामुळे इतकी कॉस्कोमध्ये गर्दी आहे की मला फिल्मिंग करायला पण अवघड जाते, एवढी माणसं आहेत. पण या आय एम डुईंग माय बेस्ट. आणि मुलं आता इथे लेगो सेट्स आलेत नवीन, तर ते लेगो सेट्स बघत होते. आणि आता हॉलोवीन पण आहे, तर ते कॉस्ट्यूम घेणं पण चालू होतं. शेवटी फायनली आता 2 कॉस्ट्यूम सिलेक्ट केलेत. आणि आम्हाला मुख्य जे गोष्टी घ्यायच्या आहेत त्या आपण पहिल्यांदा घेऊया चेतन, कारण की लवकर घरी पण जायला पाहिजे. मला एडिटिंग पण आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो लेट्स गेट गोईंग. पहिल्यांदा आपण हे घेऊया, ते कपडे धुण्याचे जे बीड्स असतात ना ते घेऊया. काय हे का नको वाटतं मला या टाइमला, जरा स्किप करूया, असं नेक्स्ट टाइम घेऊया.
ते प्रत्येक ट्रिपला ते घेतलं ना की मग जास्त पण ते खाल्लं की असं नको वाटतं ना एका पॉइंटला. हे मिनी मफिन्स का? आता शाळा चालू होतीये ना, हा. स्नॅक्स मध्ये 2-2 मफिन छोटे छोटे एवढेच असतात. चला आज फुल मी फिल्मिंग करते आणि चेतन तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतील. हे पण हे नाही घेत आपण, आज दुसरं वाला घेतो ना, तरी अजून आहे एक आठवडा. सो परत पण येऊ शकतो स्नॅक्स शॉपिंग करण्यासाठी. वीकडेला यायला पाहिजे कारण की वीकेंडला खूपच गर्दी. हे आलं होल अर्थ. लेट मी चेक. Can I go send a card? अल्युलोज अँड मॉन्क फ्रूट. लेट्स चेक दिस. अल्युलोज म्हणजे काय? काय माहिती, बघावं लागेल. गुगल करू का? गुगल कर. इथेच टर्न करू ना. गाईस चला. पास्ता आहे का सिया ना? पास्ता हे घ्यायचंय का आपल्याला? हा ते छोटं आहे, इथे मोठं आहे. मोठं मला घ्यायचंय मग आपल्याला. हो. हे ऑफर चालू आहे का त्याच्यावरती ना? आता ऑफर चालू आहे, -$6 चालू आहे. सो बरं आहे, आज घेऊन टाकते मी. ते तसं पण घ्यायचं. तर हे जे आहे ना ते मी वॉशिंग मशीनमध्ये जेव्हा आपण साबण घालतो त्याच्यासोबत हे पण मी घालते, बीट्स. खूप छान वास येतो कपड्यांना, सुगंध येतो. सो वेगवेगळे आहेत, 3 टाईपचे आहेत. ह्याचा वास ठीकठाक आहे, हा नाही आवडला मला. आणि हा आहे तो खूप महाग आहे, हा $20 आहे. हा 14 आहे आणि हा चांगला वाटतोय मला. त्याच्यावर ऑफ पण चालू आहे. अल्टिमेट फ्युजन हा चांगला वाटतोय मला. हा खूपच हे आहे. ह्याच्यावर एवढं डिस्काउंट चालू आहे का? कारण डाऊनी आहे. Kitlit. Teen kitlit. 3 घेतलेत मी. Because one of them is really small. दिस इज फॉर यू. काय आहे का? Johnny Pop. जॉनी पॉप. पॉप्सिकल आहे का? Oh, अच्छा. look, the green one. ते एकच होतं शौर्य. सो यू गेट 2 ऑफ दीज. ओके ओके. ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरीज घेतल्या. आता तुम्ही फ्रेश आत ठेवल्या हा. आणि मी उचलली. हे बघा मस्त आहे. खूप छान आहे. जरा महाग आहेत पण ठीक आहे. आय थिंक ऑर्गॅनिक Organicच कधी बरं पण आहे, हो. चांगलं. आणि जेव्हा स्ट्रॉबेरी किंवा अशा कुठल्या पण बेरीज असतात ना त्या ऑर्गॅनिकच चांगल्या, कारण की त्याच्यावरची जी साल असते ते फार पातळ असते. सो पेस्टिसाइड्स वगैरे जे असतात ते इझिली फ्रूटमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे कायम बेरीज किंवा फ्रूट्स असतात ते ऑर्गॅनिक सिलेक्ट करावे असं मी वाचलंय. सो डुईंग दॅट. जरा कच्चे नव्हते का? कच्चेच आहेत की? एकदम विकतात हे सगळे. हो. आणि मग सगळे संपायला लागतात. खायचे मग एकाच दिवशी गप्पा गप्पा. हे करू शकतो प्रोटीन मिल्कशेक वगैरे. बनाना घातला की मस्त लागेल. हे आपल्याला घ्यायचं ना योगर्ट. योगर्ट घ्यायचंय. हो. कॉस्कोत आलोय तर कपडे बघितल्याशिवाय जातच नाहीत आपण. हो ना? काय कॉस्कोत आलोय तर कपडे बघितल्याशिवाय जातच नाहीत आपण. किती चांगले चांगले ऑफर मध्ये आहेत. हे कोणासाठी? लहान आहेत फारच. एवढे लहान आपल्या घरात कोणीच नाही आहे. कार्ड पकडली नसते ना खूप अटक जातात. आज जास्त सामान कार्ट भरला नाही आमचा, पण तसा भरलाय भरपूर. पण मागच्या वेळेस जेव्हा आलेलो तेव्हा खूप जास्त कार्ट भरला होता. आज गर्दी जास्त होती त्यामुळे आम्ही बरंचसं सामान स्किप केलं, नाहीतर आजही भरलाच असता कार्ट. चला आता हे कार्टमध्ये ठेवूया सगळं. ऊन भरपूर आहे आणि मला घरी जाऊन काम आहे. सो पटापट चला आता. शौर्य ठेव सगळं. सियाने ठेव 1 by 1. सियाना शौर्य हेल्प करतात ठेवायला. हां नाहीतर शौर्य जरा आता ठेव. शौर्य फेकू नकोस हा. अंडे दिले आणि असे फेकले. झालं कल्याण. डायरेक्ट इथेच ऑमलेट होऊन जाणार. गरमी तर आहेच.
गाडीवर एक फोडून बघायचं कांड. खरंच होईल ऑमलेट. या. आणि भारतामध्ये इतका छान पाऊस पडायला लागलाय. हो ना. सगळ्यांचे मी म्हणजे इन्स्टा पोस्ट आणि ते सगळं बघत राहते ना फ्रेंड्स फॅमिलीमध्ये, आणि खूप जण कमेंट पण करतात आपल्या ह्याच्यावरती की ते धुवाधार पाऊस पडतोय. आणि मध्यंतरी मी मिरचीची भाजी दाखवली ना, तर मला एक कमेंट आलेली की ते एवढा छान पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये तुझी ही मिरची भरली मिरचीची रेसिपी भारी वाटतंय असं. आणि खूप जणांनी केल्या पण भरलेली मिरचीची रेसिपी. सगळ्यांनी मला लिहिलं होतं हो की ना? आम्ही पण अरे वा. ट्राय करणार आहे. तर चला ठेवा पटापट. सियाना बघतच राहते. शौर्य हेल्प करतो पटापट. सियाना चल पटपट. आवाज काढायची गरज आहे का ती? लाईक रोबोट काढतो तसा. काय मला ते येणारही नाही तसा आवाज काढायला. गॉगल वगैरे घालून बघ की फुल शायनिंग. त्यांनी कशी सामान बघा कसं लावलं ते दाखवायला. कसं पण फेकलंय सामान. काही जरा नीट अरेंज करायला पाहिजे ते. आईस्क्रीम घेतलंय सियाना शौर्य वितळून जाणार ते. चला. पटकन ठेवा आतमध्ये. हे बघा हे घेतलंय जॉनी पॉप्स. तिथे ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी. हा ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी आहे. तिथे ते देत होते ना सॅम्पल, तर ते चांगलं वाटलं. चला पटकन, नाही तर ते आईस्क्रीम इथंच वितळून जाईल. आता झालेली आहे संध्याकाळ आणि सनसेटचा टाइम आहे. मग अशीच आम्ही घरी आलो, म्हणजे एक 4-4:30 वाजता आम्ही घरी आलो. त्यानंतर म्हणलं मी थोडा वेळ कार्डिओ तरी आज करून येते, कारण की काल पण माझा एक्सरसाइज झाला नव्हता 2 दिवस, तर खूपच मग गॅप पडतो मध्ये, म्हणून मग आज मी थोडंसं कार्डिओ करून आले जिममध्ये. आणि आता मला परत एडिटिंगचं पण काम आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचं सुद्धा आहे, कारण की दुपारी तर आम्ही बाहेरच जेवायला गेलो होतो. तर त्यामुळे घरी काहीच असं फारसं नाही आहे. सो आय मेक एव्हरीथिंग. आणि यस, आज मी तुमच्याबरोबर बऱ्याचशा गोष्टी व्हिडिओमध्ये शेअर केल्या. आमचा फॅमिली डे असा शेअर केला. विकेंडला आम्ही काय करतो जनरली ते सगळ्या गोष्टी शेअर केल्या. आणि आठवड्याभराची ग्रोसरी आम्ही काय काय आणतो, काय काय लागते, आठवड्याभराची नाही म्हणता येणार, बट एक जनरलाइज्ड मी तुम्हाला सांगितलं, कारण की नेहमी मिल्क वगैरे ते पण सगळं ॲड करतो, पण आज आम्ही ते स्किप केलं कारण की ते घरी होतं. पण एक टेंटेटिव्ह एका मराठी कुटुंबाला अमेरिकेमध्ये आठवड्याभराच्या ग्रोसरीमध्ये काय काय लागतं त्या सगळ्या वस्तू वगैरे असं शेअर केलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.